जय हिंद मित्रांनो. बघा मित्रांनो, आज आपण 10 प्रश्न घेऊन आलेलो आहोत आणि 10 प्रश्न आपले हे ट्रिकी प्रश्न असतील. हे प्रश्न बघा कसे सॉल्व्ह करायचे आहेत कमीत कमी वेळेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूयात. तर व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमची ती कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. बरोबर, हे 10ही प्रश्न तुम्हाला नवीन दिसतील. याच्यामध्ये तुम्हाला ट्रिकी प्रश्न आहेत. बरोबर, 5 क्रमवार समसंख्यांची सरासरी किती आहे? तर सर 12 आहे. तर सर्वात लहान समसंख्या ही सर्वात मोठ्या समसंख्येच्या किती पट आहे असं आपल्याला विचारलं आहे. आता मित्रांनो काय करायचं आहे, 5 क्रमवार समसंख्या आहेत, सरासरी किती आहे? तर सर 12. पहिले ती सर्व हे 5 संख्या कोणत्या आहेत ते आपल्याला काढावं लागेल. आता सर सरासरी म्हटलं म्हणून बरं, सरासरी म्हणजे मधली संख्या असते, म्हणजे 12 ही सर मधली असेल. एकूण संख्या किती आहे? तर 5 काय आहे? तर समसंख्या आहेत, म्हणजे सर इकडे 2 असतील आणि सर इकडे 2 असतील. क्लिअर. आता सर इकडे 2 इकडे 2 हे 5 संख्या झाल्यात. आता याच्यात फक्त संख्या टाका. 12च्या पुढची तर सर 14, त्याच्या पुढची सर 16, 12च्या मागे तर सर 10 आणि त्याच्या मागे सर 8. आता ह्या सर एकूण संख्या आपल्याला कळाल्यात. आता एकूण संख्या जर आपल्याला कळाल्या असतील तर आता आपल्याला काय विचारलं आहे, तर सर्वात लहान समसंख्या ही सर्वात मोठ्या समसंख्येच्या किती पट आहे असं आपल्याला विचारलं आहे ना. आपण काय करणार, मोठी संख्या बघा. तुम्ही जर असं लिहिला सर 16/8 तर तुमचं काय उत्तर येतं? 8 दुनी म्हणजे सर दुप्पट. हे पण उत्तरामध्ये आहे. आणि तुम्ही जर मित्रांनो हे असं लिहिलं बरोबर असं, तर हे 8 1 8 आणि 8 दुनी तर 16, हे म्हणजे आहे निमपट, म्हणजे याचा अर्थ निमपट इथे पण आहे. मग आता काय सॉल्व कसं करायचं सर? संख्या तर आपल्याला कळा, सर्वात मोठी संख्या 16 आणि सर्वात लहान सर 8. आता फक्त मित्रांनो लक्षात ठेवा काय सॉल्व करायचं हे बघा, हे सांगतो मी तुम्हाला. सर्वात लहान समसंख्या ही सर्वात मोठ्या समसंख्येच्या, ज्या संख्येला 4 लागलेला असेल मित्रांनो ती संख्या ठेवायची छेदात, आणि ज्या संख्येला ही लागल्या ती संख्या असेल अंशात. क्लिअर. आता बस कोणत्या संख्येला? तर मोठ्या संख्येला. ना मोठी संख्या कोणती आहे? तर मोठी 16 आहे. लहान कोणती आहे? तर सर 8 आहे. मग 16 मी सर छेदात ठेवणार आणि 8 सर अंशात ठेवणार. बस आता मित्रांनो याला सॉल्व करायचं आहे. बरोबर, हा याला सॉल्व करा. 8 1 तर सर 8, 8 दुनी तर सर 16, म्हणजे काय आहे हे? याला जर सॉल्व केलं तर 0.5 येतं ना, म्हणजे निमपट. म्हणजे याचं उत्तर काय आहे, तर ती संख्या लहान संख्या ही मोठ्या संख्येच्या निमपट आहे. 16च्या अर्धी आहे ना ही. तर हो सर, म्हणजे ऑप्शन क्रमांक सर माझं दुसरं निमपट. आणि अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला ह्या गणिताला सॉल्व करायचं होतं. या गणितात भरपूर विद्यार्थ्यांना कन्फ्युजन होतं, दुप्पट उत्तर लिहून टाकतात. मग 8 ही 16चे दुप्पट आहे सर असं लिहून टाकते, तसं नाही आहे. क्लिअर. याचं उत्तर आहे निमपट. चल पुढचा प्रश्न घ्या. हा, एका शासकीय वसतिगृहात विद्यार्थ्यांच्या वयांची सरासरी किती आहे? तर सर 18 येते. त्यांच्या वयाची बेरीज किती आहे? तर 432 येते. तर वसतिगृहात किती विद्यार्थी असतील असं आपल्याला विचारलं. आता सरासरीचा फॉर्म्युला आहे सर, एकूण संख्येची बेरीज आणि त्यांची सरासरी भागीला करा, एकूण संख्या आपल्याला मिळून जाते. म्हणजे आपल्याला बघा सरासरी आपल्याला दिलेली असेल, सरासरी बरोबर काय आहे? संख्यांची बघा, एकूण संख्यांची बेरीज हा भागीला काय? तर सर एकूण संख्या, हा फॉर्म्युला आहे. आता याच्यात आपल्याला दिलं आहे काय? तसं सरासरी आपल्याला दिली आहे. मग सरासरी सरळ भागीला आणा ना, एकूण संख्या इकडे काढा ना, म्हणजे काय निघेल? तर सर एकूण संख्या म्हणजे काय? वरती असेल सर हे बेरीज असेल, हे बेरीज, आणि खाली काय येऊन जाईल? तर खाली सर सरासरी येऊन जाईल. असंच होईल ना ते, म्हणजे याच्या खाली एक आहे असं उलट सुलट होईल ते, हे असंही. हा, आता पुढे आपण काय करणार? तर सर आपल्याला एकूण संख्या काढायची आहेत. तर एकूण संख्या बेरीज किती दिली आहे? तर सर 432 दिली आहे. आणि सरासरी किती आहे? तर सरासरी सर 18 आहे. तर 18 भागीला ठेवा. फक्त मित्रांनो आता कटछाट करा ना तुम्ही, संपलं ना. कटछाट केलं गेला उत्तर. बरोबर, 9ने भाग जातो का? तर 9 1 9, 9 दुनी सर 18, इतर 9 चूक तर सर 36. बरोबर, मग सर 43 मधून 36 गेले तर उरले किती? तर सर 7 उरले, त्याला जोड 9 8 तर सर 72. आता बस, आता पुढे अजून जातो का सर? 2 बे 1 बे, बे दुनी 4 आणि बे चूक तर सर 8, म्हणजे उत्तर किती आलं? तर एकूण किती विद्यार्थी आहेत तिथे? तर एकूण विद्यार्थी आहेत सर 24 आहे ऑप्शनमध्ये. तर हो सर, ऑप्शन क्रमांक 1 मध्ये आहे 24. आणि अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला ह्या गणिताला सॉल्व करायचं होतं. क्लिअर. चल पुढचा प्रश्न. 9 क्रमवार विषम संख्यांची सरासरी 103 आहे, तर त्यातील सर्वात मोठ्या 2 संख्यांची सरासरी आपल्याला विचारली आहे. आता काय आहे? 9 क्रमवार विषम संख्या आहेत, त्यांची सरासरी सर 103 आहे. म्हणजे सर 103 ही मधली संख्या निघते. याच्या 1 2 3 4 इकडे 4 संख्या असतील, 1 2 3 4 इकडे 4 असतील, त्यावेळेस ह्या 9 असतील ना, ह्या विषम आहेत. मग आपल्याला विचारलं आहे त्यातील सर्वात मोठ्या 2 मोठ्या, आपल्याला लहान काढायची गरज नाही आता मोठी काढणार. तर सर हे 105, सर हे 107, सर 109
आणि सर 111. विषम संख्याच आहे ना. हां, बस ह्या दोन संख्यांची आपल्याला बेरीज करायची. 111 आणि सर 109 किती होतात यांची बेरीज करा. म्हणजे सर 0, 2 आणि 2 म्हणजे 222. आणि यांची सरासरी किती विचारले तर 220ला आपण 2ने भागणार. बरोबर. चाल बघा, बे1 बे आणि हा 0 सर इथे म्हणजे किती आलं आहे तर 110 आधी त्यांची सरासरी आहे सरस ऑप्शनमध्ये. तर हो सर, ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आहे 110. आणि अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला या गणिताला सॉल्व करायचं होतं. क्लिअर का. हां, फक्त काय आणि आता मित्रांनो सांगा सर्वात लहान विषम संख्या कोणती आहे मग ते तुम्ही कमेंट करून सांगा काय आहे ते. क्लिअर. चल पुढे. 5 क्रमवार संख्यांची सरासरी 48 आहे. तर पहिल्या व शेवटच्या संख्यांचा गुणाकार आपल्याला विचारलं आहे. आता गुणाकार करा. बस आता काय करायचं आहे तर गुणाकार करायचा आहे. 5 क्रमवार बरोबर संख्यांचे सर. आता इथं सम विषम कुठं शब्द नाही आहे. मागच्या गणितात आपण समचं बघितलं, मग विषमचं बघितलं. आता इथं काहीच नाही, क्रमवार आहे फक्त. तर आता ही 5 क्रमवार संख्या आहेत ना, ही आहे. तर 48 सर मधातली संख्या असेल. म्हणजे सर ही मधली संख्या असेल, इकडे सर 2 असतील आणि इकडे सर 2 असतील. त्याच्या पुढे सर 49 आहे आणि याच्या पुढे सर 50 आहे. याच्या मागे तर सर 47 आहे आणि याच्या मागे सर 46 आहे. आता काय म्हटलं, पहिल्या व शेवटच्या संख्यांचा गुणाकार आपल्याला विचारलं. शेवटची संख्या आहे सर 50 आणि पहिली संख्या आहे सर 46. यांचा गुणाकार करा. म्हणजे सर 46 गुणिला सर हे 50. हा 0 इथे लिहून टाका, काय खाली करून टाका. बरोबर. आता फक्त 5ने भागा. 5 सक तर 30, 30 0 4 3, 5 चूक 20 आणि 3 तर सर 23. म्हणजे तुमचं उत्तर काय आलं 2300 आहे सरस ऑप्शनमध्ये. तर हो सर, ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आहे 2300. आणि अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला ह्या गणिताला सॉल्व करायचं होतं. क्लिअर. चाल आता बघा, हा प्रश्न काय, 3 व्यक्तीच्या वयाची सरासरी किती आहे. तसं 24 वर्षे असून त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती आहे तर 2:3:7 आहे. तर त्यापैकी सर्वात लहान व्यक्तीचे वय किती आपल्याला विचारलं आहे. आता काय करणार, 3 व्यक्ती आहे, त्यांची सरासरी किती आहे तर सर 24. तर मी काय करणार सर 24 गुणिला 3 करणार. 24 त्रिक तर सर 72. आता पुढे यांचं वयाचं गुणोत्तर किती दिलं आहे तर सर 2:3:7 आहे. यांची मित्रांनो फक्त बेरीज करा. 2 + 3 + सर 7 किती होतात तर सर 12. आता मित्रांनो बस हे 12 म्हणजे आपल्याला हे 72 दिले ना, तर सर 12 म्हणजे 72. आणि आपल्याला विचारलं आहे काय तर लहान व्यक्तींचे, सर्वात लहान व्यक्तीचे वय किती. आता लहान कोणतं आहे 2 3 7 मध्ये तर 2. तर 2 म्हणजे सर किती. आपल्याला जर मोठं विचारलं असतं तर आपण इथं 7 ठेवलं. 7 म्हणजे किती. जर मधला व्यक्ती विचारला असता 3 म्हणजे किती. बरोबर. चला बस इथे सर गुणाकार टाका. हा 12 इथे आणा. आता फक्त कटछाट करा मित्रांनो. 12 × 12, 12 सकम तर सर 72, साईन दुनी तर सर 12. म्हणजे आपलं उत्तर काय असेल तर लहान व्यक्तीचं वय आहे सर 12 वर्ष आहे सर असं ऑप्शनमध्ये. तर हो सर, ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आहे 12 वर्ष. बरोबर. आणि कमेंट करून मित्रांनो तुम्ही मला सांगा सर्वात मोठ्या व्यक्तीचं वय किती आहे हे तुम्ही कमेंट करून सांगा. ही जर कन्सेप्ट तुम्हाला समजली असेल तर ते उत्तर येईल. ठीक आहे. चल पुढचा प्रश्न. हा, जर 2 7 6 आणि x ची सरासरी 5 आहे आणि 18 1 6 x आणि y ची सरासरी 10 आहे तर y ची किंमत आपल्याला विचारली आहे. आता बघा, हे 4 संख्या यांची सरासरी किती आहे सर तर यांची सरासरी सर 5 आहे. आता बरोबर 1 2 3 4 संख्या आहेत ना, यांची सरासरी 5 आहे. तर सर 5 गुणिला सर मी 4 करतो म्हणजे त्यांचं वय आहे चौघांचं 20. कोणाचं किती आहे माहीत नाही, पण या तिघांचं दिलं आहे. तिघांची मग बेरीज करा. हा चौथ्याचीच काढायची ना आपल्याला. मग तिघांची बेरीज करा सर. 2 7 आणि 6 म्हणजे किती होतात सर 15. आणि हे 20 मधून सर हे 15 वजा करा म्हणजे उरतील किती 5. म्हणजे x काय मिळालं आपल्याला तर x चं वय आहे सर 5. क्लिअर. आता पुढे चला. आता आपल्याला विचारलं y. इथं काय आहे तर सर 18 आहे, 1 आहे, 6 आहे. बरोबर. आणि एक्सचं किती आहे तर एक्सचं आपल्याला दिलं आहे ना, एक्सचं आपण 5 काढलं आहे ना, तर सर हे 5. बस यांची बेरीज करा किती होत आहे तर सर हे 30 येते. आता यांची सरासरी किती दिली आहे तर सरासरी ह्या 5ही संख्यांची सरासरी सर 10 दिली आहे. तर सर 10 गुणिला सर मी 5 करणार म्हणजे 5 × 5 50. आता 50 मधून 30 वजा करा. सर हे 50 मधून हे 30 सर वजा करतो म्हणजे y किती मिळालं आहे तर y मिळालं सर आपल्याला 20 वर्ष आहे सर असं ऑप्शनमध्ये. तर हो सर, ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आहे 20 वर्ष. आणि अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला किंवा वायचं वय किती तर वायचं आहे किंवा वायची किंमत म्हणा तर वायची किंमत 20 आहे. बरोबर. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला ह्या गणिताला सॉल्व करायचं होतं. क्लिअर. आता बघा, एका रकमेचे 2 वर्षाचे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज अनुक्रमे रुपये 1800 व 1890 रुपये आहे. तर ती रक्कम दशादशे किती व्याजदराने ठेवली होती असा आपल्याला प्रश्न आहे. आता बघा मित्रांनो, आपल्याला काय म्हटलं आहे सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज दोन्हीचं व्याज दिलेलं आहे. बरोबर. आणि 2 वर्षासाठी आहे. तर आपल्याला विचारलं आहे दर किती आहे. तर काय करणार बघा, इथं लिहा पहिले सरळ व्याज आणि इथं लिहा सर चक्रवाढ व्याज.
आता किती वर्षासाठी आहे? तर सर 2 वर्षासाठी आहे, तर हे 2 वर्ष. आता सरळ व्याज किती आहे? तर सरळ व्याज सर 1800 रुपये आहे. म्हणजे 1800ला पहिल्या वर्षी पण तो 900 रुपये मिळाला असेल आणि दुसऱ्या वर्षी पण सर 900 मिळाला असेल. म्हणजे 18चे 2 भाग केले. सरळ व्याज कितीही वर्षासाठी सारखंच निघत असतं. मग चक्रवाढ व्याज किती आहे? तर चक्रवाढ व्याज 2 वर्षाचं 1890 झालं. तर पहिल्या वर्षी मित्रांनो तुम्हाला मी सांगितलं आहे की सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज पहिल्या वर्षी समान असतं. म्हणजे पहिल्या वर्षी सरळ व्याज 900 असेल तर चक्रवाढ व्याज पण 900च. दुसऱ्या वर्षी चक्रवाढ व्याज 900 तर निघेलच, पण याच्यावरती काहीतरी प्लस निघेल. म्हणजे किती निघेल प्लस? तर ते 90 रुपये निघतील. मग हे सर 90. मग ज्यावेळेस यांची 90 1890 होईल ना, बस एवढं जर मित्रांनो तुम्हाला मांडता आलं तर गणित तुमचं सॉल्व्ह झालं असं समजा. आता हा 90 म्हणजे काय आहे? तर 90 म्हणजे सर हे 100 आणि भागीला हे 900 घ्या. कोणतंही 900 घ्यायचं, हा घ्यायचा हा घ्या, सेम आहे. तर सर हे 900. बस आता फक्त मित्रांनो कटछाट करा. हा 0 0 कॅन्सल, 0 0 कॅन्सल, 9 1 9 9 कॅन्सल, उरलं काय? तर 1 आणि हा 0 इथे. म्हणजे दर किती आहे? तर दर आहे सर 10%. आहे सर असं ऑप्शनमध्ये? तर हो सर, ऑप्शन क्रमांक 1 मध्ये आहे 10%. आणि अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला ह्या गणिताला सॉल्व्ह करायचं होतं. क्लिअर? चला पुढे. आता एका रकमेची दशादश 10 दराने 3 वर्षांनी चक्रवाढ व्याजाने 6655 ऱ्हास होते, तर ती रक्कम कोणती? आता काय म्हटलंय? आता आपल्याला म्हटलंय 10% दराने 3 वर्षांनी चक्रवाढ व्याज आहे. आता हा प्रश्न सरळ चक्रवाढ व्याजाचा प्रश्न आहे. ऱ्हास किती होते? तर ऱ्हास मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का? तर मी तुम्हाला सांगितलंय ऱ्हास म्हणजे काय आहे? तर मुद्दल प्लस व्याज म्हणजे काय? तर आहे सर ऱ्हास. बरोबर. आता बस करूया. आता फोकस फक्त काय करा? ह्या दरावरती करा. सर 10 दर आहे म्हणजे 10% आहे ना, म्हणजे याला मी सर असं लिहू शकतो. तर हो सर काहीच प्रॉब्लेम नाही. आता सर याला कटछाट करा. हा 0 0 कॅन्सल, म्हणजे उरलंय काय सर? 1/10. आता हे 10 वरती 1 रुपये वाढलंय, बरोबर ना? असं किती वेळ झालं? तसं सर 3 वर्ष झाले. तर सर हे 10 आहे आणि याच्यावरती वाढलंय म्हणजे ती ऱ्हास झाली आहे 11 रुपये. व्याज 1 रुपये झालं, पण ऱ्हास जर म्हटलं तर 11 रुपये झाले. तर सर हे 11. असं किती झालंय? तर 3 वर्ष झालंय. तर इथं डोक्यावरती सर 3 लिहून टाका. बस. 10चा घन आणि 11चा घन करा. 10चा घन किती आहे? तर 10चा घन सर 1000. 11चा घन किती आहे? तर 11चा घन आहे सर 1331. आता बस. आता आपल्याला दिलंय काय? तर आपल्याला दिले ऱ्हास 6655 ऱ्हास आहे. तर ही ऱ्हास होते ना 3 वर्षानंतर. 1000 रुपये मुद्दल आहे तर 1331 ऱ्हास होते. तर सर मग हे 1331 ऱ्हास म्हणजे एवढी आहे. तर 6655. जर आपल्याला मुद्दल दिली असती तर आपण मुद्दल घेतली असती. मुद्दल म्हणजे एवढी ना, आपल्याला विचारली असती ऱ्हास, तर आपण ऱ्हास काढली असती. आपल्याला विचारलंय मुद्दल किती आहे, ती रक्कम कोणती? तर ती रक्कम 1000 होती ना, तर 1000 इथे ठेवा. बस 1000 म्हणजे सर किती? इथे गुणाकार टाका आणि हे 1331 हे सर भागिले आणा. आता फक्त कटछाट करा. आता बघा याच्यात 13 पंच 65, 1 उरला 15, 3 पाची 15, 1 पाची 5, म्हणजे सर पूर्ण 5ने भाग जातोय. ओके. 5 1 तर सर 5 आणि हे 3 0 1 2 3 म्हणजे 5000. म्हणजे ती रक्कम कोणती आहे? मुद्दल रक्कम. तर ती मुद्दल रक्कम आहे सर 5000 रुपये. आहे सर असं ऑप्शनमध्ये? तर हो सर, ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आहे 5000 रुपये. आणि अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला ह्या गणिताला सॉल्व्ह करायचे असतात. जर मित्रांनो मी शिकवतोय, जे टीच करतो आहे ते तुम्हाला समजत जर असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ फक्त जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा. आणि जर मित्रांनो तुम्हाला माझ्यासोबत गणिताची तयारी करायची असेल तर आपली ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही बॅचेस अवेलेबल आहे. माय विघ्नहर्ता हे ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि ते तुम्ही करू शकता. बरोबर. त्याच्यामध्ये पोलीस भरती, तलाठी भरती, वनरक्षक भरती, SSC GD भरती, सर्व भरतीचे ऑनलाईन बॅचेस अवेलेबल आहेत.